चंद्रपूर शहराला हादरवून सोडणाऱ्या नवजात बालक विक्री प्रकरणात तपासाला मोठं यश मिळालं असून या प्रकरणाला आता राजकीय रंग चढला आहे. रामनगर पोलिसांनी महिनाभर चालविलेल्या गोपनीय आणि तांत्रिक तपासानंतर भाजपाशी संबंधित 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटातील कार्यकर्त्या सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयानं त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचा पैशांच्या मोबदल्यात सौदा करण्यात आला होता. या गंभीर प्रकरणात यापूर्वीच पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अजय फुलझेले, पीडितेची आई तसंच बाळ खरेदी करणाऱ्या 2 महिलांना अटक करण्यात आली होती. नव्या अटकांमुळे या संपूर्ण प्रकरणातील साखळी आणखी स्पष्ट होत असून तपासाची व्याप्ती वाढली आहे. नवजात बालकांच्या बेकायदेशीर खरेदी विक्रीशी संबंधित मानवी तस्करीच्या या रॅकेटमध्ये आणखी काही व्यक्ती सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. रामनगर पोलीस सर्व आर्थिक व्यवहार, संपर्क आणि संबंधित पुराव्यांची बारकाईनं छाननी करत असून येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.